मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे गावात देशी दारूचे दुकान का सुरू आहे या कारणावरून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले। धामणगाव बडे येथे राहणारे सिद्धेश्वर सीताराम उबाळे हे व्यक्ती सकाळी गावातील ग्रामपंचायत येथे जाऊन कर्मचाऱ्यांना व ग्रामपंचायत सदस्याला सांगितले की तुम्ही दारूची दुकानं बंद का करत नाही। या कारणावरून शिवीगाळ करत दमदाटी करून सर्व ग्रामपंचायत सदस्यांना खाली उतरवून ग्रामपंचायतीला कुलूप लावले। या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी फोनवरून सरपंच व उपसरपंच यांना दिली। त्यांच्या येईपर्यंत कुलूप लावण्यात आले होते। सरपंच व उपसरपंच व तेथे उपस्थित सदस्यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनात गेले व घटनेची तक्रार दिली। त्यावरून ठाणेदार दीपक वाळवी यांनी आरोपी विरुद्ध कलम 353, 186, 504 दाखल केले आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। धमकी दिली, खाली उतरलं, ग्रामपंचायत लावलं, त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत कोणतंच काम, कोणत्याच माणसाचं काम कधीच ऐकत नाही। काही सांगलं तर ऐकत नाही। आपण सगळ्यात मेन मोठी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत राहते आणि माणसाचा सर्वात पहिला मूलभूत अधिकार आहे तो की तो हक्क बजावला आहे। आणि मेन कारण सांगतो, आपल्या गावातलं देशी दारूचं दुकान चालू आहे हे डायरेक्ट पुरं पाठवा व्हॉट्सअपला। याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आपलं हे म्हणणं आहे की बाकी गावातले दुकान बंद, आपल्या गावातलं दुकान का चालू आहे? हे सहकार्य कोणाचं आहे? पोलीस स्टेशनचा आहे, कलेक्टरचा आहे का अधिकाऱ्याचा आहे? कोणाचा आहे? का चालू आहे आणि कशाच्या दबावामुळे चालू आहे? तर हे म्हणणं आहे मला क्लिअर। ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं का तुम्ही? निवेदन दिलं नाही तुम्ही ना, मी फक्त वैयक्तिक आलतो सांगायला। पण तुम्हाला काय सांगितलं मी त्यांना सांगलं, पण त्याची देशी दारूचे दुकान चालू आहे याची महत्वाची खंत आहे मला। स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांची पत्रकार परिषदेत ते बोलत होते। वसंतपूर्ण सरकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने सभासदीचे ऊस उत्पादन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम जयप्रकाश दांडेगावकर हे करत आहेत। जयप्रकाश दांडेगावकरांनी सरकारी मंत्रीपद भूषवलेले नेते तरी सुद्धा दिशाभूल करत आहेत असा आरोप प्रल्हाद इंगोलेंनी केला आहे। गाळप हंगामात 2014 ते 15 मधील FRP चे 4,77,58,000 रुपये आतापर्यंत थकीत ठेवले होते। ते पैसे शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी कारखाना प्रशासनाने महागड्या वकिलांची फौज न्यायालयात उभी केली होती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा याचिकाकर्ते प्रल्हाद इंगोले यांच्या 3 वर्षाच्या न्यायालयीन लढतीनंतर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने वसमतमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे। हा लढा एवढ्यातच संपला नसून हे तो मुद्दल है, ब्याज और अभी बाकी है अशी प्रतिक्रिया प्रल्हाद इंगोले यांनी दिली आहे। निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। परंतु मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की हे पैसे दांडेगावकर साहेबांनी दिलेले नाही, उलट दांडेगावकर साहेबांच्या खिशात आम्ही काढले आणि शेतकऱ्यांच्या खिशामध्ये घातलेले भावाला तुम्हाला सांगतो। हे काही आम्ही उगाच म्हणतोय अशातला भाग नाही। आपण अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ही न्यायालयीन लढाई जी आहे प्रल्हाद इंगोले हे माझे मित्र हनुमंत राजेगोरे आहेत, आमचे सहकारी हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिनी साहेब आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही जो लढा उभा केला। जवळपास पूर्ण कारखान्याने 4-5 पिटिशन दाखल केले की याच्यासाठी की शेतकऱ्यांना पैसे कसे मिळणार नाहीत। त्यांची बुद्धी, त्यांचा अभ्यास, त्यांचं नॉलेज हे फक्त कमीत कमी पैसे कसे शेतकऱ्यापर्यंत जातील हे मला खेदाने या ठिकाणी सांगावं लागत आहे। तुम्हाला सांगतो, आता टोकाई पूर्णा कारखाना आणि बाराशिव कारखाना या 2 कारखान्यांच्या 2 वेगवेगळे युनिट आहेत। केंद्र सरकारचा अत्यंत साधा सरळ सोपा कायदा आहे। त्या कायद्यानुसार ऊस गेल्याच्या नंतर शेतकऱ्याला 14 दिवसाच्या आत पैसे मिळणं अपेक्षित होतं। लक्षात ठेवा, 14चे पैसे 3 वर्षानंतर आज मिळाले। 3 वर्ष झालेले। एका कोटीचं नियमानुसार व्याज होते 15 लाख। 5 कोटी रुपयाची रक्कम कारखान्याकडे शिल्लक होती। 5 कोटीचे झाले किती? 15 × 75,000 म्हणजे 75,000 एका वर्षाचं व्याज। याला झाले 3 वर्ष, 15 त्रिक 75, 75 त्रिक 2.25 कोटी म्हणजे शेतकऱ्याला मिळेपर्यंत त्या थकीत रकमेचं व्याज हे शेतकऱ्याला दिलं पाहिजे असा केंद्राचा कायदा आहे।
जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. एकजुटीने पेटल रान तुफान आले या. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या. एकजुटीने पेटल रान तुफान आले या. भुईच्या भेटीला हे आभाळ आले या. ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस. घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील साकुर्डे, अंबाळे, चांबळी, नायगाव अशी तब्बल 33 गावे आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सामील झाली आहेत. येथील श्रमदानाच्या कामाला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी ग्रामस्थ करत असलेल्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चाही केली. जलयुक्त शिवार योजनेत आपला पुरंदर तालुका राज्यात आघाडीवर आहे. आता वॉटर कप स्पर्धेत सुद्धा तालुका आघाडीवर येईल. लोकसहभागातील या कामात आपलाही खारीचा वाटा असावा आणि हे काम करण्याचे बळ वाढले पाहिजे. तसेच मीही तुमच्या सोबत आहे हा संदेश देण्यासाठी मी श्रमदान केल्याचे शिवतारे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील 33 गावात जाऊन मी श्रमदान करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. तालुक्यातील 33 गावातील गावकऱ्यांचे एकीने उभे राहिलेल्या जलसंधारणाच्या या चळवळीने पुरंदरमध्ये तुफान आलाय असं म्हणावं लागेल. जान जागर झालं या. एकजुटीने पेटल रान तुफान आलं या. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. वसमत शहरात बिअर बार चालू असून नॅशनल हायवे क्रमांक 222 वर वसमत ते परभणी रोडला लागत असलेले बार रात्रीच्या वेळी हाऊसफुल चालू आहे. तसेच बार समोर मोटरसायकलच्या रांगा दिसत आहेत. दुसरीकडे बार मध्ये दारू पिणारे व काउंटरवर बार मालक तसेच बिअर बारचा बॅनर आणि समोर हायवे. खरंच या बार मालकाला मानावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने जरी हायवेवरती दुकाने बंद करा असा आदेश दिला असताना हा बार मालक कुणाच्या जीवावर बार चालवत आहे हे न कळण्यासारखे आहे. घरातच दारूबंदी अधिकारी असल्याने बार हायवेवर बंद चालत आहे. मात्र पोलीस प्रशासन या बाबीकडे लक्ष का घालत नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. याआधी सुद्धा न्यूज महाराष्ट्राने हा विषय लावून धरला होता. ठोस कारवाई का करत नाही? सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 500 मीटर अंतराच्या आत दारूची दुकाने सुरू ठेवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अशी दारूची दुकाने 1 एप्रिल पासून बंद झाली आहे. तरी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आतिश कुमार पांडे यांची अकोला जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आलेली आहे.
त्यांच्या जागी नाशिक येथील महसूल उपायुक्त एच जे कोलते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आदेश कुमार पांडे हे नेहमीच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चर्चेत राहिलेले आहे. नवीन नवीन उपक्रम, विकासाच्या दृष्टिकोनातून असलेले कार्य आणि प्रशासनामध्ये असलेला समतोल हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भरपूर अशा प्रकारचे विकास कार्य झालेले आहे. सिंचनाचे कामं असो, शेतकऱ्यांचे कामं असो, केंद्र शासन राज्य शासनाच्या विविध योजना या ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक नागरिकाकडे कशा पोहोचवल्या जातील याच्याकडे त्यांनी विशेष अशा प्रकारचे कार्य केलेले आहे.